नारायण कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन उदगीर या ठिकाणी फॅशन डिझाईन या क्षेत्रातील राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 1-2-2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 12 कॉलेजेसचा सहभाग होता. यामधून दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभाग यांनी 5 पारितोषिके मिळवली होती. ही स्पर्धा प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये घेण्यात आली. फॅशन स्केचिंग अँड थीम डिझाईन कॉम्पिटिशन या 2 स्पर्धेद्वारे स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभागातील स्केचिंग या कॉम्पिटिशनमध्ये क्रांती वाघमारे, भेलपल्ली श्रीलक्ष्मी व जगताप युवराज यांनी पारितोषिके प्राप्त केली. त्याचबरोबर गारमेंट थीम डिझायनिंग यामध्ये स्वप्नाली करपे व श्रावणी चव्हाण हिने पारितोषिके पटकावली आहेत. या स्पर्धेसाठी खादी द बियॉन्ड, फॉल्स अँड नॉट्स, पैठणी इन वेस्टर्न या थीमवरती पॅटर्न्सचे डिझायनिंग करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जवळपास महाराष्ट्रातील एकूण 12 कॉलेजेसचा सहभाग होता. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मी रमणजी लाहोटी, उपाध्यक्ष ललितभाई शहा, रमेशजी राठी, सचिव रमेशजी बियाणी, तसेच दयानंद शिक्षण संस्थेतील प्राध्यापक वृंद व प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉक्टर अंजली जोशी या सर्वांनी विजेत्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभागाची सुरुवात 2010 पासून झालेली आहे. स्वयंरोजगार निर्माण करून देणारा व्यावसायिक डिग्री कोर्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना डिग्री प्राप्त करताच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जसे की स्वतःचे प्रोडक्शन हाऊस, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, फॅशन डिझाईन बुटीक, रिटेल शॉप, स्पेशालिटी स्टोअर, डिझायनर स्टुडिओ, फॅशन डिझाईन अकॅडमी, टेलरिंग फर्म, फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट, फ्रीलान्सर, असिस्टंट डिझायनर अँड लेक्चरर इन फॅशन डिझाईन कॉलेजेस अशा अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविता येते व स्वतःचा रोजगार किंवा प्रोफेशनली ते काम करू शकतात. जनरली डिग्री नंतर मुलांना जॉब प्राप्त होत असतो, परंतु हा एकमेव असा कोर्स आहे की डिग्रीचे शिक्षण घेत असतानाच तुम्ही अर्थार्जनची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर या विषयातील प्रत्येक विषय भविष्यामध्ये आपणास रोजगार निर्माण करून देणारा असाच आहे. त्याशिवायच मुंबई पुणे येथील जो सिलॅबस आहे त्या तोडीसतोड नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रम, सर्व सोयीने युक्त अद्ययावत प्रॅक्टिकल लॅब, क्लासरूम व वसतिगृहाची सोय आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. दयानंद कला महाविद्यालय या ठिकाणी BA इन फॅशन डिझायनिंग 4 वर्षाचा डिग्री कोर्स तसेच MA इन फॅशन डिझाईन 2 वर्षाचे मास्टर कोर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महिला BCA महाविद्यालय लातूर या ठिकाणीही फॅशन स्पेक्ट्रा 2025 फॅशन शो इंटर कॉलेज कॉम्पिटिशन दिनांक 8-2-2025 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेसाठी एकूण 160 विद्यार्थिनींनी आपले कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून सादर केले. यामध्ये सस्टेनेबल, डिझनी प्रिन्सेस, एम्ब्रॉयडरी, इथनिक कॉस्ट्यूम या थीम ठेवण्यात आल्या होत्या. स्पर्धा अतिशय अटीतटीची होती. या स्पर्धेमध्ये आपल्या दयानंद कला महाविद्यालयातील फॅशन डिझाईन विभागातील श्रावणी चव्हाण हिला प्रथम पारितोषिक 11,000 रुपये ट्रॉफी, तसेच द्वितीय भाग्यश्री अदमाने 1,000 रुपये ट्रॉफी, तसेच बेस्ट परफॉर्मन्स कोमल जाधव ट्रॉफी व प्रिया जाधव हिला बेस्ट मॉडेलिंग क्राऊन व ट्रॉफी अशी पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. एकूण 8 पारितोषिकांपैकी 4 बक्षिसे ही आपल्या दयानंद कला महाविद्यालयातील फॅशन डिझाईन विभागातील विद्यार्थिनींना प्राप्त झालेली आहेत. दोन्ही स्पर्धा अतिशय अटीतटीच्या होत्या व दोन्ही स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे नवनवीन डिझाईनचे स्किल, इनोव्हेटिव्ह पॅटर्न्स याचे अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केलेले होते व दोन्ही ठिकाणी आपल्या विद्यार्थिनींनी अतिशय उत्तुंग अशी भरारी घेत दोन्हीकडे खूप चांगल्या पद्धतीचे यश संपादन केलेले आहे. फॅशन डिझायनिंग हे एक असे क्षेत्र आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्किलसोबत, तुमच्या इन्व्हेन्शनसोबत, तुमच्या नवीन आयडियाजसोबत तुमचे पॅटर्न मार्केटमध्ये लॉन्च करावे लागते व ते पॅटर्न एक ट्रेंड म्हणून मार्केटमध्ये सेट होत असतो. अशा पद्धतीने एखादा डिझायनर मार्केटमध्ये ट्रेंड सेट करत असतो. ते करत असताना अतिशय हार्डवर्क आणि स्किल डेव्हलप करून डिझायनरला सगळ्या गोष्टी मॅनेज करून पुढील भविष्यामध्ये काय फॅशन येऊ शकते याचा अंदाज लावून एखादा पॅटर्न मार्केटमध्ये लॉन्च करणे गरजेचे असते. तर त्याची एक पूर्वतयारी अशा पद्धतीने
कॉलेजेस कॉम्पिटिशन ठेवून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अनेकविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी असे स्पर्धा कॉलेजेस घेत असते व अशा ह्या दोन्हीही कॉलेजेसमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊन यश संपादन केलेले आहे.